स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज MIDC पदभरतीतील लघुलेखक या पदाचा पेपर झालेला आहे। तर त्यामध्ये प्रत्येक विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले होते त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आताच पेपर झालेला आहे, 2-4 विद्यार्थ्यांशी बोलणं झालेलं आहे, कोणत्या अभ्यासक्रमानुसार कसे प्रश्न आले होते त्याविषयी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी देत आहे। बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न येत होते की MIDC पदभरतीचे आमचे प्रवेश पत्र जे ऍडमिट कार्ड आहे ते आम्हाला डाउनलोड करता येत नाहीये, डाउनलोड होत नाहीये, इनव्हॅलिड कॅन्डिडेट सांगत आहे। तर तुम्हाला आताच मी सांगतो, जे आपल्याला वेळापत्रक दिलेलं आहे त्यामध्ये फक्त 11 पदांचा पेपर आहे अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। आणि ते 11 पद कोणते आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते किंवा आपण वेबसाईटला भेट देऊन चेक करू शकता। आणि त्याच पदांचे पेपर आता होणार आहे। MIDC पदभरतीतील एकूण जर म्हटलं तर 802 पद आहे आणि या 802 पदांचा जर विचार केला तर टोटल जर म्हटलं तर पदभरती किती पदांची, एकूण 34 पदांची पदभरती आहे। ठीक आहे, एकूण 34 पदांची पदभरती आहे आणि त्यातील जर म्हटलं तर पदसंख्या किती आहे, 802। म्हणजे 802 पदसंख्या आहेत आणि 34 पद आहे। आणि या 34 पदांमधील फक्त 11 पदांची एक्झाम आता सध्या होत आहे आणि बाकीच्या पदांची एक्झाम ही नंतर होणार आहे मित्रांनो। तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमच्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजून येईल की तुमचं ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र डाउनलोड होत नसेल तर ते का होत नाहीये ते समजून घ्या। ठीक आहे, आज जर म्हटलं तर लघुलेखक या पदाचा पेपर झालेला आहे, तर त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न आले होते त्याविषयी माहिती मी तुम्हाला देत आहे। तुम्हाला कॉमन विषय सांगितले होते, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच सामान्य ज्ञान या 4 विषयावरती तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक पदासाठी प्रश्न विचारले जातील। आणि जर म्हटलं तर काही कलम कायद्यावरती 10 एक्स्ट्रा प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि ते त्याच पदाविषयी असणार आहे। अशा प्रकारची माहिती तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दिलं होतं। तर त्याचप्रमाणे अभ्यासक्रम आजच्या या परीक्षेमध्ये विचारला गेलाय। तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया, कोणकोणत्या विषयावरती कसे प्रश्न आले होते, कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते। आपल्याकडे काय प्रश्न देखील येत आहे त्याचं स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत, परंतु या व्हिडिओच्या माध्यमाने आपण फक्त टॉपिक विषयी माहिती जाणून घेऊया, कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते। ठीक आहे, तर बघा, मराठीवरती जर म्हटलं तर समानार्थी, विरोधार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, त्यासोबत जर विचार केला तर आपल्याला शब्दसमूह झालं, शब्दार्थ झालं, प्रयोग, समास, पुस्तक, लेखक आणि अचूक शब्द। ठीक आहे, अचूक वाक्यरचना, अचूक शब्द आणि अचूक वाक्यरचना या टाईपचे मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते। चला पुढे पुढे जर म्हटलं तर आपल्याला इंग्लिशवरती समानार्थी, विरोधार्थी हे कॉमन झाले, यावरती तुम्हाला 2 प्रश्न बघण्यासाठी भेटले होते। फिल इन द ब्लँक या टाईपचे जास्तीत जास्त प्रश्न होते, यामध्ये प्रोवर्ब झालं, आर्टिकल झालं, करेक्ट स्पेलिंग झालं, करेक्ट सेंटेन्स झालं, पॅराजंबल झालं, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते। तर अशा प्रकारचे इंग्लिश या विषयावरती तुम्हाला या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते। आता मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर अजून एक महत्त्वाची माहिती देत आहे। आपण स्पेशल MIDC पदभरतीसाठी काही नोट्स काढले होते, यामध्ये मराठी झालं, इंग्रजी झालं, यामध्ये गणित, बुद्धिमत्ता झाला। तर गणितावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले नव्हते, बुद्धिमत्ताचा जास्तीत जास्त समावेश होता, तर बुद्धिमत्ताच्या नोट्स झाल्या। आणि त्यासोबत महत्त्वाचं काय असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे चालू घडामोडी। त्यासाठी आपण लेटेस्ट मार्च एप्रिल पर्यंतची जी पण चालू घडामोडी ती सर्व उपलब्ध करून दिली होती। आणि आजच्या पेपरला जरी म्हटलं तर चालू घडामोडीवरती लेटेस्ट 1 ते 2 महिन्यांचा विचार केलेला आहे। ठीक आहे, तर आपण 15 मार्च पर्यंतची चालू घडामोडी आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिली होती। जर तुमचा अजून पेपर बाकी असेल नाही तर वेळापत्रकामध्ये तुमच्या पदाचं नाव नसेल तर तुमचे देखील पेपर लवकरच होणार आहे। तर त्या पदभरतींसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत। जर तुमचा उद्या, परवा नाही तर येत्या 2-3 दिवसामध्ये पेपर असेल तर त्यासाठी देखील आपल्या या नोट्स महत्त्वाचे असणार आहे। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे, मराठीच्या टॉपिकनुसार नोट्स, त्यासोबत इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, गणितावरती प्रश्न विचारले जाणार नाहीये, परंतु तरी देखील तुम्हाला गणितावरती सर्व नोट्स भेटून जातील। आणि त्यासोबत आपल्याला चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स आपण आपल्या टीम कडून तुमच्यासाठी खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय। तर या 4ही विषयांच्या नोट्सची प्राइस आपण ठेवलेली फक्त 160 रुपये। ठीक आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा जो नंबर दिसत असेल या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं 160 रुपयाचं फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमाने। याच नंबरवरती पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा। त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही ज्या नोट्स आहेत तुम्हाला व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील। अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे। आणि चालू घडामोडी लेटेस्ट आपण ऍड केलेली, जेणेकरून त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे। आणि बाकी जर म्हटलं तर प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स आहेत, 100 ते 150 पेजेसच्या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स असणार आहे। ठीक आहे, तर या नोट्स वापरायला रिव्हिजन करण्यासाठी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे, ते वापरायला विसरू नका। ठीक आहे, तर चला आता पुढे जर म्हटलं तर बुद्धिमत्ताचा जर विचार केला तर सहसंबंध यावरती जास्त प्रश्न होते, समीकरण, त्यानंतर अक्षरमाला झालं, अंकमाला झालं, बैठक व्यवस्था झालं। ठीक आहे, तर्क आणि अनुमान या
टाईपचे प्रश्न आले होते. नातेसंबंध या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. चला पुढे जर म्हटलं तर तुम्हाला सांगितलं होतं कायद्यावरती तुम्हाला सेपरेट एक प्रश्न विचारले जाणार आहे, सेपरेट एक सेक्शनमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. तर कायद्यावरती 7 ते 8 किंवा 10 प्रश्न तुम्हाला सेपरेट विचारले गेले होते पदाविषयी आणि त्या कायद्यांविषयी. ठीक आहे, तर यावरती प्रश्न विचारले गेले होते. आता पूर्ण सामान्य ज्ञानाचा जर विचार केला तर भूगोलावरती, इतिहासावरती, कायदे कलमावरती प्रश्न विचारले गेले होते. चालू घडामोडीवरती 4 ते 5 प्रश्न होते, 4 ते 5 नाही 3 ते 4 प्रश्न होते आणि इतर जर ऑलराऊंडरचा जर विचार केला तर सर्वसाधारण 2-3 प्रश्न होते. या टाईपचे तुम्हाला जीएस वरती प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितलं सेपरेट जर म्हटलं तर कायद्यावरती 7 ते 8 प्रश्न वेगवेगळे होते. ठीक आहे, तर या टाईपचे तुम्हाला प्रत्येक पदानुसार जो पण अभ्यासक्रम दिलेला आहे त्याला अनुसरून तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. आज जो पेपर झाला त्याच्यासाठी 60 प्रश्न विचारले गेले होते. मराठीवरती जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, त्यासोबत कायदा कलम आणि त्यासोबत आपलं सामान्य ज्ञान, यावरती तुम्हाला अशा प्रकारचे एकूण 60 प्रश्न विचारले गेले होते 120 गुणांसाठी. या टाईपचा पेपर झालेला आहे मित्रांनो आजचा, आणि तो बघू शकता. या टाईपचा आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते. ते टॉपिक देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या सर्व पदांच्या नोट्स आपण कुठे देत आहोत आपल्या व्हॉट्सअपवरती. तर तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 5 ते 10 मिनिटं तुम्हाला भेटून जातील. हे आजचं पेपरचं स्वरूप झालं. आता बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रश्न देखील पाठवले, त्यावरती आपण स्पष्टीकरणासोबत पुढील व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. ठीक आहे, तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या, जी बेल ती लाईक क्लिक करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.